राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे। जालन्यात देखील छत्रपती संभाजीनगर चौफुलीवर शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून कर्जमाफीची मागणी केलेली आहे। खरं तर प्रहारचं राज्यभरात आंदोलन करून या ठिकाणी आगळेवेगळे आंदोलन शेतकरी करतात। या ठिकाणी जुगार खेळून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी प्रहारचे कार्यकर्ते जे त्यांनी रस्त्यावर उतरले आहेत। आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। नेमकी कशासाठी आंदोलन चालू आहे? अशा प्रकारे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आंदोलन झाले आहे। पुन्हा सरकारमध्ये मंत्री असताना रम्मी खेळते, याला थोडीही निर्लज्ज शेतकऱ्याचा कुठेही घोषणा करते। याच्या टायमाला इलेक्शन टायमाला घोषणा करून त्याच्या शब्दाला पाळत नाही। देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये हे असं शेतकरी कामगार सर्व लोकांच्यावर अत्याचार अपंगासाठी बी जाहीर केलं त्यांनी 6,000 मानधन देऊन त्याला फक्त 2,500 केलं। आता पुढे 6,000 देण्यात यावे। नक्कीच अशा प्रकारे आगळं वेगळं आंदोलन जे ते शेतकऱ्यांना अजून काही शेतकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू। तुम्ही अशा प्रकारे पत्ते खेळून काय करता येतं? महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री जर तिथे विधान भवनामध्ये पत्ते खेळतात आणि पोलीस प्रोटेक्शन आहे त्याच्यामुळे पत्ते खेळायला परवानगी नाही, पत्ते खेळणारा जुगाराचा अर्थ समजला जातो आणि ते तिथे खेळतात। त्याच्यामुळे आता पोलीस प्रोटेक्शन मध्ये पत्ते खेळायला हरकत नाही, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी पत्त्याचा डाव मांडलेला आहे। आता याची भीती नाही, महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांनी खुशाल पत्ते खेळावे अशा आमच्या भावना आहे आणि पत्ते खेळून या ठिकाणी शेतकऱ्याचं कर्ज माफ होईल असं वाटतं। त्याच्यामुळे काय पाटील काय भावनात काय नक्की? भावना म्हणजे असे आमच्या आता कृषी मंत्र्यांनी स्वतः एक सांगितलेलं की पत्ते खेळायचे शेतकऱ्यांनी। आता काहीच काम धंदा राहिलेलं नाही, पत्तेच खेळा, ऑनलाईन खेळा किंवा ऑफलाईन खेळा पण पत्ते खेळा अशी आमच्या भावना आमच्या। नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रहार संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी पत्ते खेळून हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त करताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी देखील प्रहार संघटनेचे जे राज्यभरामध्ये आक्रमण झालेले आपल्याला पाहायला मिळते। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।